श्रीराम समर्थ. नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम प्राध्यापक के. व्ही. बेलसरे लिखित पुस्तकांमधून नामस्मरणामध्ये नित्य नवा आनंद, प्रेम, उत्साह येण्यासाठी. भाग क्रमांक 27. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा घटी राम भाव शुद्ध. न सोडी रे भाव टाकी रे संदेहो रामकृष्णी टाहो नित्य फोडी. जातवित्त गोत कुळशिळ मात भजे का त्वरित भावनायुक्त. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. जप तप क्रिया नेम आणि धर्म या सर्व साधनांचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे सर्व प्राण्यांच्या देहात भगवंत विराजमान आहे ही अस्तित्व भावना निश्चित उत्पन्न झाली पाहिजे. ही अस्तित्व भावना क्षीण होऊ देऊ नये. तिला संशय क्षीण करतो, तो मनातून काढून टाकावा. संशय टाकू म्हणून काढून टाकता येत नाही. त्यासाठी भगवंताच्या नामाने भगवंताला सतत मोठ्याने हाक मारावी. आपली जात, श्रीमंती व आपले कुळशीळ व आप्तगोत यांचा विचार न करता मनापासून आपलेपणाने त्वरित भगवंताला आळवावे. श्री ज्ञानदेव सांगतात की माझ्या ध्यानीमनी भगवंताचे नाम आहे, त्यामुळे प्रत्यक्ष वैकुंठ लोकातच आपण घर केले आहे असे वाटते. या जगात आपण नसून आपण भगवंताच्या सान्निध्यात आहोत. भारतीय संस्कृतीमध्ये धर्माला प्रथम स्थान आहे. धर्मामध्ये भगवंताला परमोच्च मूल्य असते. म्हणून धर्मामध्ये जप तप क्रिया कर्म नेमधर्म जे सांगितलेले असतात त्यांचे पर्यावसान भगवंताच्या अस्तित्वाची भावना जागी होण्यामध्ये घडून यायला पाहिजे. भगवंत सर्वांना व्यापून आहे, म्हणून धर्माच्या आचरणाने प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी भगवंताचे अस्तित्व जाणवले पाहिजे. धार्मिक वृत्तीची माणसे भगवंताचे अस्तित्व मानतात, परंतु बरेचदा त्यांच्या वागण्यामध्ये त्याची खूण दिसत नाही. धार्मिक माणसांना कर्म करण्यामध्ये रस असतो, त्यामुळे पुष्कळ माणसे जप तप व्रत यासारखी कर्मे मनापासून करतात. ती कर्मे करताना त्यांच्या मनात भगवंताच्या अस्तित्वाबद्दल श्रद्धा नसते असे नाही, पण ती सदोष असते. भगवंत आहे या श्रद्धेचा अर्थ भगवंत खरा आहे असे वाटणे. जप तप इत्यादी करणाऱ्या माणसांच्या मनातील भगवंताचे खरेपण संपूर्ण नसते, कारण भगवंताबरोबर माणसाला जग देखील तितकेच खरे वाटते. त्याचा परिणाम असा दिसतो की जीवनात मनाविरुद्ध घटना घडल्या तर भगवंताचे खरेपण डळमळते. तेथे भगवंताच्या अस्तित्व भावनेला धक्का लागतो. भगवंताबद्दल संशय उत्पन्न होऊन तो त्या भावनेला क्षीण करतो. भगवंत हे जीवनातील परम मूल्य मानल्यावर त्याच्या अस्तित्वावरील श्रद्धेला धक्का लागणे म्हणजे समाधानाचा पायाच उखडणे होय. जीवनात सगळे मनासारखे होत नाही, माणसावर आघात होणारच. अशा प्रसंगी भगवंताच्या नावाने टाहो फोडावा असा उपाय श्री ज्ञानदेव सांगतात. आपली श्रद्धा डळमळली असता तिला पूर्वावस्थेला आणण्यास भगवंताचे नाम घेत घेत त्याची प्रार्थना करण्यावाचून दुसरा मार्ग नाही. भगवंताचे नाम घेणाऱ्याच्या हातात प्रार्थना हे मोठे शस्त्र आहे. कळवळून प्रार्थना केली की भगवंताला धक्का बसतो. तो हृदयस्थ असल्याने प्रार्थना त्याच्यापर्यंत पोचते. प्रार्थनाच संशयाचा नाश करते. प्रार्थनेमध्ये शब्दांपेक्षा कळवळ्याला महत्त्व जास्त आहे. जीव कळवळला की जी हाक मारली जाते तिच्यामध्ये मोठे सामर्थ्य साठलेले असते. तेच शरणागतीचा मार्ग उघडते. प्रार्थना ही अवस्था आहे, पाठ केलेले स्तोत्र नव्हे. भगवंतावरील श्रद्धा निकोप राहणे हे आध्यात्मिक आरोग्य आहे. प्रार्थना ते आरोग्य टिकवणारे मोठे रसायन आहे. भगवंताच्या दर्शनाचा खरा शत्रू बाहेर नसून तो माणसाच्या आतच असतो. त्याचे नाव अहंकार होय. भगवंत आणि अहंकार एकत्र राहू शकत नाहीत. भगवंताच्या अस्तेपणात अहंकाराचे मरण आहे. जातीचा अभिमान, श्रीमंतीचा गर्व, आप्तांचा भरवसा, कुळाचा उच्चपणा या सर्व गोष्टी अहंकाराचे भरमसाठ पोषण करतात. त्यांच्यामुळे दूर असलेला भगवंत आणखी दूर जातो. देहाचे सौंदर्य, मोठी विद्वत्ता, मोठा पराक्रम, मोठा अधिकार, उत्तम कला, लौकिक सत्कार व मान इत्यादी व्यवहारात बऱ्या असतात, पण त्यांचा अभिमान माणसाला अतिशय बहिर्मुख करतो.
त्यामुळे माणसाचे मन सूक्ष्म भगवंताकडे वळत नाही. प्रारब्धाने त्या गोष्टी आल्या तर त्यांची किंमत ओळखून भगवंताच्या नामात मन गुंतवावे, हा अभ्यास लवकर सुरू करावा. ध्यानी मनी 2 शब्द वापरण्यात स्वारस्य आहे. सामान्य माणसांना मनापासून वाटते की भगवंताचे नाम घ्यावे आणि ते पुष्कळ घ्यावे, पण मन ऐकत नाही, कारण मनाला नामात गुंतवण्यासाठी लागणारी शक्ती कमी पडते. म्हणून मनाने घेतले तर मन नामाच्या मागे आपोआप लागेल. दुसरी गोष्ट, पुष्कळ माणसे पुष्कळ नाम घेतात, पण ते घेताना जी तन्मयता अथवा एकतानता व्हावी असे वाटते, ती काही केल्या होत नाही. एकतानता होण्याचा साधा नियम असा आहे की ज्या गोष्टींची जीवाला खरी आवड असते तिथे मन आपोआप चिकटते. त्या चिकटण्याच्या 2 अवस्था असतात. पहिल्या अवस्थेमध्ये आवडीच्या ठिकाणी मन रमते, परंतु काही वेळाने तेथून अन्य ठिकाणी जाते. दुसऱ्या अवस्थेमध्ये केव्हाही कोठेही हवे तेव्हा मन आवडीच्या ठिकाणी रममाण होते. तेथून मागे सरणे जीवाच्या ताब्यात राहत नाही. श्री ज्ञानदेवांची अशी अवस्था झाली, त्यामुळे ते भगवंताच्या जगातच जन्मभर राहिले. जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी कळाचा रिघ नाही. तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीवजंतुसी केवी कळे. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. भगवंताच्या दर्शनासाठी प्रयत्न करणाऱ्या माणसामध्ये हा मोठा जाणता आहे आणि हा मोठा नेणता आहे असा भेद नाही. त्याच्या नामस्मरणाने सर्वांना मोक्ष मिळतो. भगवंताचे नामस्मरण जेथे चालू असते तेथे अनिष्ट काळाला प्रवेश मिळत नाही. भगवंताच्या नामाचे महात्म्य एवढे अपार आहे की ते वेदांना देखील कळत नाही. मग ते सामान्य क्षुद्र माणसाला कसे कळणे शक्य आहे? श्री ज्ञानदेव सांगतात की आपण भगवंताचे नाम घेतले, त्यामुळे या पृथ्वीवरच सर्वत्र वैकुंठ अवतरले. भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग आक्रमण करण्यास बुद्धीपेक्षा श्रद्धेची जास्त जरूर आहे. जगात बुद्धिमान माणसे आढळतात. ती माणसे पंडित, शास्त्रज्ञ अथवा ग्रंथकार होतात, पण त्यांच्या जीवनातील भय, चिंता, शोक आणि क्षुद्रपणा जात नाही. उलट श्रद्धावान माणसे थोडी आढळतात. श्रद्धेच्या श्रीमंतीने जीवन जगणारा माणूस विद्वान नसेल, पण तो स्वस्थ चित्त असतो. त्याला एक निर्भयता असते. तो नेहमी प्रसन्न राहतो. त्याला हवे नकोपणाचे बंधन फारसे नसते, म्हणून तो चांगले वाईट प्रसंग तक्रार न करता निभावून नेतो. तो मोकळे जीवन जगतो. असा श्रद्धावान माणूस जेव्हा भगवंतावर श्रद्धा ठेवतो, तेव्हा भगवंताच्या स्मरणात तो तत्काळ निर्भय व निश्चिंत होतो. भगवंताच्या स्मरणाचा अनुभव रोकडा आहे. भगवंतावर शुद्ध श्रद्धा ठेवणाऱ्या माणसाची खूण काय असते? तो भगवंताच्या स्मरणात जगतो. ते स्मरण ठेवण्यासाठी तो भगवंताच्या नामाहून अन्य साधन करीत नाही. शुद्ध श्रद्धा म्हणजे भगवंतावर निष्काम व निश्चल विश्वास. भगवंता, तुझ्यासाठी तू मला हवा आहेस, अशी भावना अतिशुद्ध असते. ही भावना मनामध्ये स्थिर झाल्यावर दृश्याचे महत्त्वच कमी होते. देहाचे सुखदुःख, मानापमान, संयोग वियोग, यशापयश यांचे मूल्यच क्षीण होते. भगवंताचे नाम उत्तम चालणे हा त्याच्या मते उत्तम काळ, तर नामामध्ये विक्षेप येणे हा वाईट काळ असे त्याला खरे वाटते. भगवंताच्या कृपेने आणि स्वतःच्या श्रद्धायुक्त अभ्यासाने ज्याच्या अंतःकरणात नाम स्थिरावते, त्याला जीवनात वाईट काळ येतच नाही. भगवंत म्हणजे परमपुरुष होय. त्याचे वर्णन काय करावे? भगवंत विश्वाचे कारण आहे, विश्वाचा आधार आहे, पण तो विश्वाच्या अतीत राहतो. विश्वातील गुण त्याला स्पर्श करीत नाहीत. तरंग शून्य सागराप्रमाणे तो नुसता असतो, पण जेव्हा तो विश्वभाव ग्रहण करतो तेव्हा तो शक्तिरूपाने प्रत्ययास येतो. भगवंताच्या या शक्तिरूप प्रत्ययाला संत नाम असे म्हणतात. हाच ओंकार होय. ओंकाररूपी स्फुरणाने परमात्म स्वरूपाला प्रथम आपले स्वरूप दर्शन झाले. स्वतःच्या शक्तीचे दर्शन हेच नामाचे रहस्य आहे.
ओंकार रूप असे स्पंदन झाले तेच शक्तीचे जागे होणे समजावे. शक्ती परमात्म्याची आहे, परमात्म स्वरूपच आहे, म्हणून तिच्या ठिकाणी ज्ञान तर आहेच, पण क्रिया देखील आहे. ती ज्ञानाने काठोकाठ भरलेली आहेच, पण अनंत निर्माण क्षमतेने तशीच भरलेली आहे. असे ते शक्ती तत्व म्हणजे ओंकार रूपी स्फुरण नामाच्या रूपाने संतांच्या मुखात वावरते. ते नाम काळाच्या पलीकडे आहे म्हणून नित्य आहे, आकारहीन म्हणून दृश्यातीत आहे, सूक्ष्म प्रकृती म्हणून अनाहत आहे आणि मनातीत म्हणून सर्वथा अचिंत्य आहे. असे ते नाम वेदांना देखील अनाकलनीय असल्याकारणाने सामान्य माणसाला त्याचे महात्म्य ध्यानात येत नाही. संतांच्या सांगण्यावर श्रद्धा ठेवून जो नाम घेईल त्याला भगवंताचे दर्शन होईल. आपण जे नामस्मरण केले त्याचे फल काय मिळाले ते श्री ज्ञानदेव येथेच सांगतात. वास्तविक हा भूलोक पापपुण्याची फळे भोगण्याची भूमी आहे. स्वर्गामध्ये नुसते पुण्य भोगायला मिळते, पण भगवंताच्या नामाने या भूलोकामध्ये वैकुंठाचे वातावरण निर्माण होते. वैकुंठ म्हणजे जेथे प्रत्येक जीव भगवंताच्या नामात रंगलेला असतो असा दिव्य लोक. या जगामध्ये वैकुंठ साकार करण्याचे सामर्थ्य नामात आहे. याहून प्रचिती ती आणखी काय पाहिजे. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.